हॅलो स्टुडंट, तर आज आपण सुपर पोझिशन ऑफ वेव्ह स्टार्ट करत आहे. तर बघा, सर्वात पहिले वेव्ह. तर वेव्ह म्हणजेच काय? एक प्रकारचा डिस्टर्बन्स ज्यामध्ये एनर्जी आणि मोमेंटम ट्रान्सफर होते वन प्लेस टू अनादर, पण यामध्ये ॲक्च्युअल मोमेंट ऑफ पार्टिकल होत नाही. बघा, याला व्यवस्थित समजून घेऊ आपण. लेट्स सी की आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे, एक धागा आहे आपल्याकडे. तर जे आपल्याकडे स्ट्रिंग आहे, अशा प्रकारे एक स्ट्रिंग आहे आपल्याकडे. या स्ट्रिंगला मी जर्क केला आहे. तर जर्क केल्यामुळे इथे एक अशा प्रकारची एक वेव्ह फॉर्म झाली आहे. तर यामध्ये काय होते, हे जे पार्टिकल्स होते, हे वाले सर्व पार्टिकल्स हे अशा प्रकारे काय करत आहे, व्हायब्रेट करत आहे. समजतं तुम्हाला? हे सर्व पार्टिकल्स काय करत आहे, व्हायब्रेशन करत आहे. हे झालं याचा ॲम्प्लिट्यूड. इथेच हे पार्टिकल समोर जात नाही आहे, हे पार्टिकल इथेच व्हायब्रेट करत आहे, पण एनर्जी आणि जे मोमेंटम आहे हे समोर ट्रान्सफर होत आहे. याला वेव्ह म्हणतात. कळत आहे? एक एक्झाम्पल देतो. बघा, समजा इथे काहीतरी खूप व्यक्ती आहे एका लाईनमध्ये. ठीक आहे. आता काय झालं आहे, या व्यक्तीनं याला काहीतरी मोमेंटम दिला आहे. अशा प्रकारे याला एक जर्क दिला आहे. सो काय होईल, याला जर्क दिला तर हा याच्यावर मोमेंटम अप्लाय करेल, हा याच्यावर अप्लाय करेल, हा याच्यावर अप्लाय करेल. म्हणजे इनडायरेक्टली याची एनर्जी याच्याकडे ट्रान्सफर आली. याला तर माहीतच नाही ना की कोण याला पुश केला आहे. याला तसं वाटतं की यानं केला, पण याच्याकडे एनर्जी कोणाकडून आली, याच्याकडून. याच्याकडे कोणाकडून आली, याच्याकडून. याच्याकडे फायनली याकडून आलेली आहे. म्हणजेच यानं एनर्जी ट्रान्सफर केली आहे. पण याचा मायग्रेशन झाला का, हा इथे आला का, नाही. तरी पण एनर्जी ट्रान्सफर झाली. ठीक आहे. तर अशा प्रकारे वेव्हची कन्सेप्ट आहे. अंडरस्टूड? तर बघा, सो वेव्ह हे जे आहे बेसिकली हे दोन टाईपचे आहे. तर कोणते दोन टाईप आहे वेव्हचे? एक मेकॅनिकल वेव्ह आणि सेकंड वन नॉन मेकॅनिकल वेव्ह. सो मेकॅनिकल आणि नॉन मेकॅनिकल तुम्ही ऐकलं असेल की आता आपण साऊंड, मी बोलत आहे, तुम्ही ऐकत आहे, काय झाली, वन टाईप ऑफ वेव्ह झाली आहे. तुम्ही बघत असाल तर लाईट वेव्ह झाली. तर हे जे आहे यामध्ये मीडियम रिक्वायरमेंट आहे की नाही आहे, या बेसिसवर या वेव्हचे दोन टाईप झाले. एक मेकॅनिकल वेव्ह आणि सेकंड वन इज नॉन मेकॅनिकल वेव्ह. तर ज्या वेव्हला मीडियमची रिक्वायरमेंट आहे प्रपोगेशन होण्यासाठी, म्हणजे पुढे ट्रॅव्हल होण्यासाठी, त्या वेव्हला आपण मेकॅनिकल वेव्ह म्हणू, जसं की साऊंड वेव्ह. ओके. आणि ज्या वेव्हला समोर प्रपोगेशन करण्यासाठी मीडियम रिक्वायरमेंट नाही आहे, जे व्हॅक्यूममधूनही पास होईल, म्हणजे ऑल टाईप ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, हे झालं आहे नॉन मेकॅनिकल वेव्ह, जसं की लाईट वेव्ह. बरोबर? मला माहीत आहे की मूनवर आपण गेलो तर तिथे आपल्याला साऊंड ऐकायला येणार नाही. का? बिकॉज मूनवर ॲटमॉस्फिअर नाही आहे, तिथे मीडियम नाही आहे म्हणून. पण ते अर्थवर आपल्याला ऐकायला येईल. तर समजत आहे की साऊंड वेव्ह ही कशा प्रकारे मेकॅनिकल वेव्ह आहे. लाईट बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी आहे, आणि याला मीडियम रिक्वायरमेंट नाही आहे, म्हणजेच ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजेच वन टाईप ऑफ नॉन मेकॅनिकल वेव्ह आहे. ठीक आहे. ओके. सो पुन्हा या मेकॅनिकल वेव्हचे दोन टाईप पडत आहे. एक ट्रान्सवर्स वेव्ह आणि एक आहे लॉन्जिट्युडिनल वेव्ह. तर ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय? जेव्हा आता ही वेव्ह प्रपोगेट होत आहे, म्हणजे पुढे जात आहे, तर हे वेव्ह पुढे जात असताना ही वेव्ह जी आहे ही जे पुढे जात आहे, तर हे पुढे जात असताना यामध्ये जे व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स होत आहे, सध्या बघा काय होत, कसे होत आहे, हे याला परपेंडिक्युलर होत आहे. समजा या डायरेक्शनला हे जर परपेंडिक्युलर आहे तर ही झाली ट्रान्सवर्स वेव्ह, आणि जर या डायरेक्शनला हे पॅरलल आहे, म्हणजे अशा प्रकारची डायरेक्शन आणि हे अशी व्हायब्रेट करत आहे, तर हे झाली कोणती वेव्ह? लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ठीक आहे. तर ट्रान्सवर्स वेव्ह ट्रॅव्हल होते क्रिस्ट आणि ट्रफमध्ये, आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह ट्रॅव्हल होते इन द फॉर्म ऑफ कॉम्प्रेशन अँड रेअरफ्रॅक्शन. बघा, हे जे समजा ही मीन पोझिशन आहे, ही वाली मीन पोझिशन आहे, तर हे जे अप्पर साईडला जे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट झालेलं आहे हे यांना म्हणतात क्रेस्ट, आणि हे जे लोअर साईडला डिस्प्लेसमेंट झालं आहे मॅक्सिमम, याला म्हणतात ट्रफ. आणि हे जे आहे कॉम्प्रेशन रेअरफ्रॅक्शन काय लॉन्जिट्युडिनल वेव्हमध्ये, बघा
जिथे प्रेशर आणि डेन्सिटी मॅक्सिमम आहे त्याला कॉम्प्रेशन म्हणतात, जिथे प्रेशर आणि डेन्सिटी मिनिमम आहे त्याला रेअर फ्रॅक्शन म्हणतात. ठीक आहे. तर लेट्स सी, आता आपल्याला बघायचं आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह. तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय आहे, जी वेव्ह ज्या वेव्हमध्ये काय होईल, जे डिस्टर्बन्स प्रोड्यूस झालेला आहे. आता वेव्ह म्हणजे डिस्टर्बन्स आला आहे, हा डिस्टर्बन्स जे प्रोड्यूस झाला आहे जेव्हा ते ट्रॅव्हल करेल मीडियममध्ये, तर एक गिवन डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होत असताना हे ट्रॅव्हलेशन कसं आहे, कंटिन्युअस राहील, ज्यामध्ये डॅम्पिंग येणार नाही, ऑब्स्ट्रक्शन येणार नाही, म्हणजे त्यांच्या ॲम्प्लिट्यूडमध्ये चेंजेस येणार नाही. तर अशा टाईपच्या वेव्हला म्हणतात प्रोग्रेसिव्ह वेव्ह. अंडरस्टूड. तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह ही कंटिन्युअस वेव्ह आहे, म्हणून याला ट्रॅव्हलिंग वेव्हसुद्धा म्हटलं जाते. ठीक आहे. तर बघा स्टुडंट, आता आपल्याला हे जे प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, जे कंटिन्युअसली ट्रॅव्हल होत आहे, या प्रोग्रेसिव्ह वेव्हचं जे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे ते आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. हा डिस्प्लेसमेंटचा इक्वेशन असं राहील की आपल्याला ॲट एनी टाईम एनी पोझिशनला त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करता आली पाहिजे. तर हे आपण कसं प्रोड्यूस करू, तर आपण एक ब्लॉक स्प्रिंग एक सिस्टम घेतला आहे, एक ब्लॉक आहे, इथे एक स्प्रिंग आहे आणि याला एक रिजिड सपोर्टला अटॅच केला आहे. या ब्लॉकला आपण एक स्ट्रिंग बांधलेली आहे. ठीक आहे, पहिले हे कन्सिडर करा. नंतर मी काय केलं आहे, या ब्लॉकला अशा प्रकारे जर्क केला आहे, खाली ओढला आहे. तर यामुळे काय होईल, हे ब्लॉक अशा प्रकारे अप अँड डाऊन काय करेल, मोमेंट करेल, अप अँड डाऊन ऑसिलेट करेल. तर हे सिम्पल हार्मोनिक मोशनला प्रोड्यूस करेल. समजत आहे. अशा प्रकारे पहिले डाऊन गेला, मग वापस मीनला येईल, मग अपला जाईल, मग वापस मीनला येईल. हे याचा पॉझिटिव्ह ॲम्प्लिट्यूड, हे याचा मायनसमध्ये ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे, दोन्ही साईडला होईल. बघा, जेव्हा हे ब्लॉक ऑसिलेट करेल तर यासोबत हे जे स्ट्रिंग आपण अटॅच केलेली आहे हे सुद्धा काय करेल, याच्यासोबत व्हायब्रेट करेल आणि अशा प्रकारे यामध्ये एक वेव्ह जनरेट होईल. समजत आहे. आता बघा, जेव्हा हे खाली गेला आहे, इथे मीनला होता बरोबर, तर हे मीनपासून खाली गेला, मग पुन्हा वापस. बघा, आम्ही इथे वर घेतला आहे, म्हणजे फर्स्ट हे कुठे जाईल, हे पहिले वर जाईल आणि मग हे पहिले वर गेला लाईक दॅट, मग वापस कुठे आला, मीनकडे आला लाईक दॅट, मग कुठे जाईल, खाली जाईल लाईक दॅट, मग वापस कुठे आला, मीनकडे आला. समजत आहे. तर हे वापस कुठे आला, मीनकडे. अशा प्रकारे हे वेव्ह काय झाली, प्रोड्यूस झाली ड्यू टू दिस वन ऑसिलेशन. हे एक ऑसिलेशन झाला आणि या एक ऑसिलेशनसाठी वेव्ह इथपर्यंत ट्रॅव्हल झाली. समजत आहे. सो या वेव्हला इथपर्यंत जाण्यासाठी जे टाईम लागला आहे त्याला म्हणतो आपण टाईम पिरियड कॅपिटल टी. ठीक आहे. आणि याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती या टाईमच्या काय असते, रेसिप्रोकल असते, म्हणजे फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/t. समजत आहे. म्हणजे जेवढा टाईम याला इथे एक ऑसिलेशनसाठी लागला तेवढ्याच टाईममध्ये वेव्ह इथपर्यंत ट्रॅव्हल झाली. तर वेव्हनं एक ऑसिलेशनमध्ये जे डिस्टन्स कव्हर केलं आहे, डिस्प्लेसमेंट, ते आपण डिनोट करतो लॅम्बडानं. दॅट इज लॅम्बडा इज अवर वेव्ह लेंथ. ज्यानं लॅम्बडा डिस्प्लेसमेंट कव्हर केला आहे फॉर वन ऑसिलेशन, फॉर वन कम्प्लीट दिस वेव्ह. समजत आहे तुम्हाला. सो यासाठी आता आपल्याला वेलॉसिटी, तर बघा वेलॉसिटी जे राहते ती प्रत्येक मीडियमसाठी फिक्स आहे. आता या वेव्हची वेलॉसिटी कॉन्स्टंट राहणार आहे, तरी मीडियम सेम आहे. हे डिपेंड करेल कशावर, लेट्स सी व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वेलॉसिटी. इट इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर इथे डिस्प्लेसमेंट किती झाला, लॅम्बडा फॉर वन ऑसिलेशन, आणि टाईम किती आहे, कॅपिटल टी. सो 1/t इज नथिंग बट एन. 1/t काय आहे, एन आहे, तर v इज इक्वल टू एन लॅम्बडा झाला. अंडरस्टूड. आता आपण इक्वेशन बघू. तर आपल्याला माहिती आहे की हे स्टार्ट कुठून होत आहे, मीन पोझिशनपासून. तर जेव्हा मीनपासून स्टार्ट होईल तेव्हा डिस्प्लेसमेंटचा इक्वेशन माहिती आहे आपल्याला SHM मध्ये, y इज इक्वल टू a sin ओमेगा टी. तिथे आपण x घेतला होता कारण की तिथे व्हायब्रेशन x ॲक्सिसवर होत आहे आणि इथे व्हायब्रेशन y ॲक्सिसवर होत आहे, तुम्हाला दिसत आहे. ओके, अंडरस्टूड. म्हणून हे y इज इक्वल टू a sin ओमेगा टी. इथे टी काय आहे, टाईम पिरियड. तर हे जे इक्वेशन आहे तो या मीन पोझिशनसाठी आहे. तुम्हाला जर हा इक्वेशन इथे 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 काढायचं असेल तर तुम्हाला याला चेंज करायला लागेल. तर लेट्स सी, मला या पोझिशनला या टाईम टीला हे डिस्प्लेसमेंटचा इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. बघा, आपल्याला इथे माहीत नाही, आपल्याला कोणत्याच पॉईंटला डिस्प्लेसमेंट माहीत नाही. आपल्याला फक्त डिस्प्लेसमेंट या पोझिशनला माहीत आहे आणि तो किती आहे, ही. आपल्याला जर इथला डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर हा आफ्टर टाईम टी झाला आहे.
तर तुम्हाला काय करायला लागेल, सांगायला लागेल की हा डिस्प्लेसमेंट जे आहे हा म्हणजेच कधी होता, हे डिस्प्लेसमेंट एक होता, त्यानंतर हा डिस्प्लेसमेंट झाला, तर यासाठी टाईम किती लागला टी, म्हणजे आपल्याला टी टाईम वापस मागे जावं लागेल. जर तुम्ही टी टाईम मागे गेले तर तुम्हाला डिस्प्लेसमेंट मिळेल. कळत आहे? म्हणजे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर तो या ठिकाणच्या डिस्प्लेसमेंटचा रेफरन्स राहील. म्हणजे पहिले इथे होता, मग इथे झाला, म्हणजे या टाईमच्या अगोदर इथे होता. तर तुम्हाला टाईम टी जर मायनस केला, तुम्ही एवढा टाईम जर मायनस केला, तुम्ही वापस इथे पोहोचले. लेट्स सेम एक्झाम्पल की 10 सेकंड नंतर इथे आले तुम्ही. हे 10 सेकंडच्या अगोदर कुठे होते, इथे होते. इथला तर माहीत आहे ना, तुम्ही इथे सांगायचं की 10 सेकंड अगोदर डिस्प्लेसमेंट एवढा होता. म्हणजे इथला नाही सांगायचं, असं सांगायचं की इथे डिस्प्लेसमेंट किती आहे, इथे डिस्प्लेसमेंट किती आहे, 10 सेकंड अगोदर एवढा. समजत आहे? सो लेट्स सी कसं काढायचं आहे. तर हा टाईम किती आहे बघा, इथून टाईमचा फॉर्म्युला काय होईल, डिस्प्लेसमेंट अपॉन वेलॉसिटी. समजत आहे ना? तर टाईम इज इक्वल टू, तर डिस्प्लेसमेंट किती, लेट्स सी की आपण जनरलसाठी याला एक्स कन्सिडर करू आता. तर डिस्प्लेसमेंट एक्स अपॉन वेलॉसिटी व्ही, त्याला टाईम. तर हा जो तुमचा टाईम लागला इथे, हा टाईम किती आहे, एक्स अपॉन व्ही आहे. तर हा जर तुम्ही मायनस केला तर तुम्हाला डिस्प्लेसमेंट मिळून जाईल इथे. तर इथला जो डिस्प्लेसमेंट आहे त्यातून तुम्हाला एवढा डिस्प्लेसमेंट काय करायला लागेल, मायनस करायला लागेल. कळत आहे? सो वाय इज इक्वल टू काय होईल मग, ए साइन ओमेगा, या टाईममधून काय करायला लागेल, हा टाईम मायनस करायला लागेल. ठीक आहे? तर ओमेगा नंतर मल्टिप्लाय केला आपण, तर ए साइन ओमेगा टी मायनस ओमेगा एक्स अपॉन व्ही. तर हे जे ओमेगा अपॉन व्ही आहे, ओमेगा असते 2 पाय एन, व्ही आहे एन लॅमडा, हे कॅन्सल. तर हे झाला 2 पाय बाय लॅमडा, आणि याला म्हणतात के, जे आहे वेव्ह नंबर. हा इक्वेशन झाला वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. बट हे कुठून आहे, हे स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन आहे. जर तुम्हाला ॲट एनी पोझिशनपासून स्टार्ट होत असेल तर यामध्ये काय येणार, फेज येणार, काही अँगलचा डिफरन्स येणार. सो आपण हे फाय येणं दाखवतो. सो जर काही फेज असला, फॉर फेज हा इक्वेशन बिकम ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स प्लस फाय. ओके. आता डिपेंड करेल की ही वेव कशा प्रकारे ट्रान्सफर होत आहे. ही वेव अशा प्रकारे वर जात आहे, पुढे ट्रान्सफर होत आहे, तर याचा जो फेज डिफरन्स आहे तो पाय असते. पाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स प्लस फाय. तर तुम्हाला माहीत आहे, जर हे थिटा आहे तर साईन पाय प्लस थिटा काय होते, मायनस साईन थिटा. तर मायनस आहे तर यांचा मायनसचा प्लस होईल, प्लसचा मायनस होईल. तर लाईट अँगलमध्ये तुम्ही शिकले असेल ना की साईन पाय प्लस थिटा इज इक्वल टू मायनस साईन थिटा. तर मायनस आहे म्हणून यांची साईन चेंज होणार. तर ए साईन के एक्स मायनस ओमेगा टी, हा जनरल इक्वेशन झाला आहे वेव्हच्या डिस्प्लेसमेंटचा ॲट एनी पोझिशन. ठीक आहे? तुम्ही एक्स पुटअप करा, टाईम पुटअप करा, तुम्हाला तिथे डिस्प्लेसमेंट मिळेल. मी पुन्हा एकदा सांगत आहे, बरेचशा विद्यार्थ्यांना इथे कन्फ्युजन असेल की सर तुम्ही काय म्हणत आहे. मी म्हणत आहे की आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं आहे या पोझिशनला, पण आपल्याला हे माहीत नाही, इथे नाही माहीत, इथेही माहीत नाही, फक्त आपल्याला कुठे माहीत आहे, इथे माहीत आहे. समजत आहे? आता तुम्ही इथे विचारत आहे तर यासाठी काहीतरी टाईम लागला. तर टाईम म्हणजे काय, जसं की वेलॉसिटी म्हणजे काय होते, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर टाईम इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन वेलॉसिटी. तर इथे डिस्प्लेसमेंट किती झाला आहे, एक्स, आणि याची वेलॉसिटी किती आहे, व्ही. तो इथपर्यंत ज्याही पॉईंटला काढा तिथपर्यंत टाईम किती, मग एक्स बाय व्ही. ठीक आहे? तिथे काढायचं आहे, तिथपर्यंत टाईम किती झाला, एक्स बाय व्ही. म्हणजे एक्स बाय व्ही टाईम नंतर तुम्हाला विचारत आहे, पण तुम्हाला याच्या अगोदरचा माहीत आहे. नाही समजत आहे? म्हणजे तुम्हाला विचारत आहे आज, पण तुम्हाला कालचं माहीत आहे. काल तुम्हाला माहीत आहे पण तुम्हाला आज विचारत आहे. मग तुम्ही काय सांगणार की किती डिस्प्लेसमेंट, जे काही आहे त्यातून काय मायनस करा, एक दिवस मायनस करून टाका. कळत आहे ना? म्हणजे इथला डिस्प्लेसमेंट विचारत आहे, तुम्हाला हे माहीत आहे, तर म्हणून काय करायचं आहे, या डिस्प्लेसमेंटमधून हा डिस्प्लेसमेंट जे आहे, जे झालेलं आहे, हे मायनस करा. काय मिळेल तुम्हाला, हा डिस्प्लेसमेंट मिळून जाईल. ठीक आहे? ओके.